वाघनख साताऱ्यामध्ये आल्यानंतर आज शस्त्र प्रदर्शन भरवलं जाणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम होतोय। वाघनख सध्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आहेत। दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर वाघनख साताऱ्यामध्ये आलेली आहेत आणि त्यानंतर आज या ठिकाणी प्रदर्शन भरवलं जाणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची या ठिकाणी उपस्थिती असेल। आणि या सोहळ्याविषयी आपण अधिक बोलूया। साताऱ्यातून आपले प्रतिनिधी साई सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। साई, वाघनखांची प्रतीक्षा अर्थातच सगळ्या शिवप्रेमींना आज हा सोहळा होतोय, कशी तयारी दिसते, कसे कार्यक्रम असणार आहेत? नक्कीच गुरुप्रसाद, प्रतापगडाची साक्ष देणारा जी वाघनख होती ती 2 दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये दाखल झालेली आहेत। भव्य असा सोहळा, शाही सोहळा थोड्याच वेळात पार पडत आहे। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा होणार आहे। याच छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये असणारे शस्त्र प्रदर्शन देखील भरवण्यात येणार आहे। आणि आज या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सातारा शहर देखील भगवमय झाल्याचं वातावरण सातारा शहरात आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, हे शिवाजी संग्रहालय आहे। जय्यत अशी तयारी या प्रशासनामार्फत केलेली आहे। आज दुपारी 12 वाजता राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा आणि या वाघनखांचं अनावरण देखील करण्यात येणार आहे। त्याच दरम्यान साताऱ्यातले सर्किट हाऊस ते पोवई नाका शिवतीर्थ येथेपर्यंत भव्य असं रॅलीचं देखील आयोजन करण्यात येणार आहे। गुरुप्रसाद, अर्थात साई, जर आपण विचार केला तर आता सर्वसामान्य सगळ्या शिवप्रेमींना अर्थात ही वाघनख बघायची आहेत, त्यांना कधीपासून ही वाघनख पाहता येणार आहेत? नक्कीच गुरुप्रसाद, आज उद्घाटन झाल्यानंतर उद्यापासून दुपारी 12 वाजल्यापासून ही सर्वसामान्यांसाठी वाघनख पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहेत। जवळपास 4 स्लॉट दिवसभरात केलेले आहेत। त्यामध्ये 200 लोकांना एका वेळेला आज सोडण्यात येणार आहेत। 4 दिवसातून 4 वेळा ही वाघनख बघण्यासाठी सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येणार आहेत। गुरुप्रसाद, धन्यवाद साई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या वाघनखांवरनं नेत्यांमध्ये कसे वार आणि पलटवार रंगलेत तेही बघूयात। टीका करणारे काही विशेष लोक आहेत आणि त्यांना जेव्हा प्रभू रामाच्या मंदिराचा विषय आला तेव्हाही ते याच पद्धतीने ही काल्पनिक कथा आहे असं म्हणायचे। रामसेतूचा विषय आला तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये 2007-8 मध्ये असंच ॲफिडेव्हिट दिलं। ते विरोधी पक्षाचे लोक म्हणजे काही इतिहासकार नाही आहे, ते त्यांच्या पद्धतीनुसार त्यांची एक सवय आहे, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे। मताचं तुष्टीकरण करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करतात। आणि या अगोदर 1980ची विधानसभेतली चर्चा तुम्ही एकदा जी झाली ती वाचून काढा, तुमच्या लक्षात येईल। अतिशय उत्तम चर्चा झाली। वाघनख आणण्याचा जो प्रकार आहे तोही भाड्याने आणलेले आहेत। वाघनख मिळवली नाहीत, तर वाघनख तात्पुरती आणलेली आहेत। आणि वाघनख इथं शेवटी सर्वांनाच त्याच्याबद्दल आदर आहे, पण वाघनख आणण्याचा जो प्रकार आहे तो वाजत गाजत व्हायला पाहिजे होता आणि समोरच्या दारानं संग्रहालयाचे व्हायला पाहिजे होता। तो संग्रहालयाच्या मागच्या दाराने गुपचूप नेऊन ठेवण्यात आला।